डौलदारपणा जर तुला आणायचा असेल तुझ्यामध्ये तर झाटे काजू खा है ना। विषय बघा हा, तो काय बोलला, जर तुला माझ्यासारखा डौलदार बनायचं असेल तर तू झाटे काजू खा बोलला का नाही। म्हणजे यान किती झाटे काजू खाल्ला नाही याचा विचार करा, बरोबर आहे। तो काय बोलला, माझ्यासारखा डौलदारपणा जर तुला स्वतःमध्ये आणायचं असेल तर तू तेजल काय खा, झाटे काजू। मग यान किती झाटे काजू खाल्ला नाही ते मला सांगा बरं। म्हणून हा एवढा झिडताडलेला डौलदार झालाय तो। एक काम कर, झाटे काजू काय आहे ते मला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे तो ब्रँड, ते दुकानाचं नाव आहे ते मलाही माहिती आहे। मी काही ते येडी नाही, मी मुंबईला राहत असले तरी चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा सगळीकडचं मला सगळं माहिती आहे, कळलं काय। ए पिणाऱ्या गांजा, आपल्याला पण सगळं माहिती आहे, आपल्याला पण सगळं आहे। ते झाटे काजू आहेत ना बुवा, त्याचे डॅश पण आणि काजू पण दोन्ही तूच खा। आणि तसाच आहे तू, तसाच झालाच आहे जेडताळलेला। बुवानी गण गायला, बिन तेरे हम कैसे जिए, कैसे जिए। तू एक काम कर, तू बुचात पाणी घेऊन भरूनच जा, तू जगूच नकोस। कैसे जिए, माझ्या पोरींना म्हणतो, तुझ्या पोरगी नाचातली एक पोरगी ती मला लगीन करायला है ना। मला सगळीकडनं वास काढून झाला ना, आता तुला इथं वास काढायचा होता तर इथं दिसलं तुला आठ नाचताना तर तुझं डोळं फिरलं, अरे त्यांच्यासोबतच रील केलीस ना, माझ्या डोईवरी भरली घाबरली। आणि आज जगाला सांगतोस तो छाती टोकपणे माझी रील गेली 1 मिलियन वर, कोणासोबत केलीस ती, माझ्याच पोरींसोबत केलीस ना। मला फोन करतो भिकाऱ्यासारखा, हॅलो ते मला ना जरा तुमच्याकडे काम होतं। हा बोला बोलले, बोला काय काम आहे बोला, घाटकोपरला बारी होती। नाही ते जरा मला तुमच्या ना पोरींसोबत ना एक रील बनवायचे का भिकारड्या। ते एक रील काय बनवलं ना, पोरींना म्हणतो आता तुझ्यातली पोरगी दे। अरे किती नीच आहेस रे तू, किती खास आहे रे तुला, काय खाजीवड्या, किती खास आहे तुला, माझ्या पोरींना मागतोस। मी त्यांची आईच आहे, तुला एक पण पोरगी देणार नाही मेल्या। कशी पोरगी माझी पटे कुठं गेली ती। हा काय बोलतो, मी मुंडाळ्या घेऊन येतो, आम्हाला म्हातारे लोक नाही आवडत। बघितलंस, एक ही शब्द कापा आहे, कापा आहे म्हणजे काफी आहे, काफी आहे, कापा आहे नाही जर याचं नाव फणस ना तर फणस येतो, कापा फणस तो बोलतो ना, तर एकच शब्द कॉफी आहे बुवा, कॉफी, काफी पण नाही म्हातारा ना। मग या म्हाताऱ्याला परत रील बनवायला उभा करू नको, आजच्या असती रील डिलीट मारून टाकायचा, 1 मिलियन घालून टाकायच्याच, नाही तर काय मोठा सगळीकडे सांगत असतो। हल्ली मी त्याच्या बाऱ्या बघते ना, कधीतरी आपलं येतो रील तेव्हा बघते, अरे माझी एक रील व्हायरल होते, 1 मिलियन गेले, कुठली, माझ्याच पोरींसोबत गेलेली, आणि त्या पोरींवरती डोळा टाकतोस। अरे काय तुझं आता बुवाचं हे गेलं काय, उटर उटर हनुमान, उटर उटर हनुमान तुला मानस। बुवा किती इथं उटर 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 केलास ना तरी तुझा उठणार नाही आहे आवाज, तेवढं तू लक्षात ठेव। अरे बाप रे, दादा आले त्या कार्यक्रमाला, खरंच या बाबा दादांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करते, त्यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, धन्यवाद। सुंदर उत्कृष्ट नमन आहे त्यांचं आणि मला पर्सनली खूप आवडतं। आणि हा बुवा पण नमनवालाच आहे, मावशीचं काम करणार आहे। या ठिकाणी बघा बाई बारीमध्ये तुमची एक झलक होऊन जाऊ दे, तुम्ही पण नाचावे असं प्रतीक शेठ सुर्वे सरपंच आहेत त्यांचं म्हणणं आहे। कदाचित मला नाचताना पाहिलं असेल त्यांनी आणि तुम्ही सुद्धा पाहिलं असेल, तर नाचूया, नंतर नाचूया आपण, पण आधी ह्याला आपल्या तालावर नाचूया, डायरेक्ट याच्या गवळणीला हात घालूया। लिहिलंय बरंच काही, पण कसं असतं ना, नुसतं बोलत बोलत राहिलं का पब्लिकला मजा येत नाही, बरोबर का नाही। तर जरा गाण्याचं कटिंग बिटिंग घेतलं ना का बारीक अशी जो घासून होते, मग पहिलं कसं गवळणीची कटिंग देऊ, कारण पहिली येते ती गाणं मागून गवळण आणि ती गायले म्हणजे या मावशीला, आता तर या मावशीच्या गवळणीला आपण देऊया कटिंग। बुवांची गवळण होती, गोदरा
तेजल पवार जेव्हा हा सामना माझा ग्रुप म्हणजे संतेज म्युझिकल ग्रुप मुंबईला लावत होतो कार्यक्रम, तेव्हा मी एका शब्दात सांगितलं, सनस जर सुधारत असशील तर तुझ्याशी मी बाऱ्या करते. एकाला डिच्चू दिलेला आहे मी, हे सगळ्यांना माहिती आहे. पण म्हटलं जर तू व्यवस्थित करत असेल तर मुंबईला येऊन मला म्हणतो नाही मी चावट गवळण लावणार आहे. म्हटलं चावट लावशील तर चपलीनं मार खाशील मुंबईत. चांगली गवळण लाव. मग आता तीच तू गवळण लावलीस ती किती तुझी व्हायरल झाली. म्हणजे तू चांगला गायलास तर ते पण लोकांनी एक्सेप्ट केलं ना, लोकांना आवडलं ना, तुझ्यासारख्या गटारातून काहीतरी चांगलं पाणी बाहेर पडलं. मग म्हणून ना ती गवळण लावलीस. मग त्याच्यावर आज शेवटी गटार उघडलेला आहे. गटाराचा वास सगळीकडे सुगंध दुर्गंध सुटलेला आहे. मग काय गटाराचा वास म्हणतो बघा, जाता बाजारी रागाडल हो, रागाडल हो. आणि काय म्हणतो बघा शाळेचे शब्द बघा, आज किशोर हाती चाव चढल हो, ती चाव एक चाव म्याव. काय याचे शब्द, काय दलित शी. मी माझं पाठी घेते, मी याला उगाच बोलले मला भीक मागायचं 15वी झाले. काय याचे शब्द, 5वीच्या पोरावाली पण शब्द नाही त्याचे. आज किशोर ती चाव, ती चाव, आज किशोर ती चाव चढल हो. म्हणजे काय, अरे तिच्या वर म्हण. तुला वर म्हणायला काय लाज वाटते. मग नको नको ते इथं घडल हो, शेवटी शेवटी पाया पडल हो, पाया पडल हो. आज किशोर हाती चाव चढल हो. आय ती चाव बाहेर आहे. कुठं आहे त्याला, कुठं ठेवला हवाय मला, तिथं ठेवला हवाय त्याला, कुठं ठेवला हवाय, कुठं त्याला कुठं ठेवला हवाय. दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज. हॅलो डार्लिंग, हाऊ आर यू. असू दे. But darling, excuse me, please listen my girl, okay? I'm giving you cutting. आज नवल कसं कसं बघा भिकाऱ्यासारखं बाहेर येऊन बाऱ्या बघायला लागतात. बघा बघा, ए सनस सनस, ए सनस, ए किशोर, कसं कसं असं तुला बघायला लागतं बाहेर येऊन. हलवायचीच कामं कर तू, हलवायचीच, म्हणून तुला लोक बोलवायची कामं करतात. मग गवळ्याची कटिंग बघ कशी आहे. आज बघा मस्करीचा विषय आहे. खरंच सुंदर कार्य करतात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत त्यांच्या. म्हणजे आज आपण जे म्हणतो ना अश्लीलता, अश्लीलता, त्याला अपवाद ठरलात आणि सुंदर कार्य केलात. गावच्या कार्य सुद्धा सुंदर रीतीने पार पडल्यात. तुमचं मनापासून कौतुक. आणि म्हणून गवळ्या मात्र घासून सॉरी म्हटलं बोट आहे माझ्या लक्षात. सगळे एकूणच शब्द. बोट ही मरवावर बोट ठेवते, मी पण हिच्यावर ठेवतो. बच्या जागी च करू नका. तर त्याची काय एवढी गरज नाही पडली. चढलेलं असेल ते आणि एवढ्या वर्षाचं कुसलेलं असेल ते. आय एम सॉरी किशोर, सॉरी. आज नवल इथं घडल हो, इथं घडल हो. पेंड्या दोस्त हायाचा रडल हो. विषय त्यांनी विषय दिला काय, दही दूध चोरण्याचा. बरोबर आहे. राधेला अडवून काना तिच्यावर चढेल म्हणते, चढेल दही दूध खाण्यासाठी. बरोबर. आतापर्यंत ग्रंथ पुराणात असं नाहीये की काना राधेवर चढून दही दूध खाल्ला. हा विषय नाहीये. फार फक्त राधेने जे शिंक्यावरती माठ टांगलेले असतात, राधेच्या घरचं असू दे किंवा कोणत्याही गवळ्या घरी जे शिंक्यावरचे माठ असतात, ते टांगलेल्या माठातून दही दूध काढणं हे शास्त्र आहे. पण राधेवर किशोर चढला हे आजच या किशोराने सांगितलं बुवा. खरंच ही चढाचढी जो हा करतोय ना, याची चढाचढी वडावडी आज मी काढते बघा कशी. मग आता काय करतो तो, आता तो जर चढणार असेल तर तो असाच नाही ना चढू शकत एवढूसा काना. कोणाला तरी घेऊन चढणार का नाही. मग तो कोणावर चढतो, तर पेंद्यावर चढतो. मग जेव्हा हा पेंद्यावर चढतो तेव्हा पेंद्या त्याचा वडतो. पाय वडायला त्याचा किती मोठा असेल,
वेस्ट इंडिज. मी वेस्ट इंडिजची प्लेयर आहे आणि तू कुठला आहेस? USA. माय गॉड. आज नवल इथं घडल हो, इथं घडल हो, मेंढ्या दोस्त हयाचा रडल हो, खाण्यातही दूध कसा अडल हो. अडूनच वाचतोय, मला दही दूध पाहिजेच का ना, तू काही पण कर. खाण्यातही दूध कसा अडल हो, शेवटी किशोर त्याच्यावर चढल हो, त्याच्यावर चढल हो, मग खालून पेंड्या हात्याचं वडल हो, शेवटी किशोर त्याच्या चढल हो, त्याच्या चढल हो, आणि पेंड्या हातालून वडल हो. मजा आली का नाही? बुवा आले म्हणून मजा आली. आई बस एवढंच बोलणार, पुढे काय अजून नाही. ऐकायला लगेच कान कसे टवकारलेले असतात. त्याला ते केसांना ऐकायला कसं जातं, एवढी केस वाढवलेली आहेत ती. नंतर बुवा म्हणतात मी पितो तो पितो, आधी मध्ये पितो. आता इकडे येत नाहीये, बघू तुझ्या तोंडाचा वास घेते सगळ्यांसमोर. आजा 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 आजा, अरे जल्दी आजा. केसात उभा झाल्या पण असतील, काय सांगू शकत नाही. अरे सणस आजा, तेरे मुख का बास लेना है आजा. नाही आहे का? अरे येणारच कसं, आम्हाला माहितीये हे लावल्याशिवाय इथे येऊ शकत नाही. यांना आता या वयात लावायला एकच गोष्ट उरली, बाकी काही उरलेलं नाही. त्याच्यामुळे बुवा तुम्ही हे लावूनच येणार. आम्हाला माहितीये तुम्ही कितीही लोकांसमोर आज मी नाही पिलो तरी तुझा तो हडुलेपणा आहे ना, तो सगळं काही दाखवून देतो. मी इथनं सांगू शकते तू पियालायस का नाही. खोटा बोलायचा नाही बुवा, खोटा बोलायचा नाही अजिबात. म्हणतो मी माझी पितो, तुझ्या बापाची पित नाही तर माझ्या बापाची कशाला पिय. आणि गणपतीला म्हणतो फोन लावून सांग, गणपती पोचल्यावर फोन लाव. तुझ्या बापाने गणपतीला फोन देऊन ठेवला नाही का, आयफोन? काय म्हणजे कटिंग, म्हणतो माझी कटिंग ऐकल्यावर सगळे भाऊक होतील. म्हणजे ह्याची कटिंग काय, गणपती फोन करून सांगा, फोन लावा, पोचल्यावर फोन लावा, म्हणजे ह्याला फोन गणपती लावणार आहे. काय बुवा, काय पण लोकांना बोलायचं म्हणून बोलायचं. म्हणतो मी गु खाईन, त्यातला तुला थोडा पाहिजे तर मला कशाला, तू गु खातोस तो तू एक्सेप्ट केलास. मी खाईन गु, मी खातो, तर तू गुच खाणार आहेस गुवारड्या, नाही तर काय. भरपूर भरपूर आहो, मला लिहायला काही सांगायला नको, तिथे एकटी मी वही पेन घेऊन लिहिते. आता मलाही बांधायचं आहे रे. चला शेवटचं गीत याचं काय होतं, कटिंग द्यायची देऊया. चला. या नटीनं मारली मिठी मला, या नटीनं मारली मिठी, शक्ती तुऱ्याची तेजल किशोरची, आज बारी ही हाय ना मोठी. असा आवाज आहे याचा. याचा आवाज आहे का पादर पुच्छटाचा असा नाही का? अरे शक्ती तुऱ्याची तेजल किशोरची, आज बारी ही हाय ना मोठी, मग माझ्या विषयाला मार मिठी, दुसऱ्या बारीत घालील खुटी. खुटी घालायची ना तुला, थांब खुटी घालायला जागा करून देते. हा बुवा, मग बुवाला कसा विषय घेते बघा. ग्रंथ पुराणाशिवाय आपण बोलत नाही. आता जे काय बोललो ते मस्करीचा विषय, जे ते बोलले तेच मस्करी केली. पण आता कटिंग देताना मात्र पुराण. कर्णाचा विषय गात आहे बुवा. कर्णाचा जन्म हा कुंतीच्या उदरातून झाला आणि तो कसा झाला त्याच्यावरती कथा हे आहे बघा. ग्रंथ पुराण सारखंच सारा, अरे आहे हा विषय खरा, अरे आहे हा विषय खरा. मग झालाय घोटाळा सारा, मग झालाय घोटाळा सारा. बुवा तुझ्या बापाचं नाव सांग जरा, मग झालाय घोटाळा सारा.
गोट्या 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 बुवा गोट्यावर आला शेवटी. ते मरू दे गोट्याचं, त्याचं नाचातली पोरगी जे म्हणतो, तू लग्न करून काय दिवे लावले? 4-5 वर्ष झाली तुझ्या लग्नाला, पोर कुठं खेळवलंच आहे, बोलले का नाही? 3 वर्ष झालेत माझ्या लग्नाला, पोर मी खेळवलं नाही, खेळवलं आहे, त्याच्याशी याला घेणं देणं काहीतरी असेल ना, बरोबर? अरे बुवा, जर मी पाळणा, मला म्हणतो पाळणा कधी हलवणार आहे? जर मी पाळणा हलवला तर तुझा खुळखुळा कोण वाजवील? मग इथं मी पाळणा जर हलवला तर तुझा खुळखुळा वाजवणार आहे कोण? सांग तुम्हाला, बाऱ्या कोण करणार? मग थांब जरा, करते घुगऱ्या तुला खायला देणार मी 5वीच्या, तू टेन्शन घेऊ नकोस. आणि नाचाची सिंगल बारी तुझीच ठेवील. मग माझ्या तोरावरून 2-4 गाणी काढ चांगली, आणि माझ्यावरून पण काढ, तेव्हा लिहून ठेव. त्याच्यामुळे पाळणा गिळण्याचे विषय बुवा, पाळणा गीत गायला आलायस का इथं? काय पण यायचं लागतं. पण आता याला जरा एक शास्त्रीय पद देऊया. बुवा जास्त केसा हलवतो ना, केसा हलवतो का नाही? तसं काही मोठं शेट. आणि पहिला येतो, अरे तुरेवाल्याचा साज असतो तो, तुरेवाल्याची टोपी म्हणजे तुरेवाल्याचा साज. टोपी असो, फेटा असो, हा खरा तुऱ्याचा साज असतो. तू येतोच घालून पाटलासारखी टोपी, तिथपर्यंत चांगला वाटतोस. मग इथे येऊन ती पाटल्याची टोपी काढून केसा कशाला हलवून दाखवतोस तुझी? मग जर तुला तो साज, त्याचा रिस्पेक्ट, त्याचा मान सन्मान नाही ठेवायचा आहे तर घालूच नकोस ना, बरोबर का नाही? तिथनंच चिपऱ्या हलवत यायचं इथं येऊन कशाला टोपी बिचारी ती काढून टाकायची? याचा अर्थ तू तुझ्या तुऱ्याचा अपमान करतोस. नटेगाव गोम यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, धन्यवाद. त्याच्यामुळं काय केलास अवतार, पार्वती म्हणते शंकराला, काय केलास अवतार, आधी दिसत होताच बेस, जरा आला न राग मला, बुवा तुझं कापून टाकीन केस, जरा आला न राग मला, बुवा तुझं कापून टाकीन केस. किशोर सनस रहेंगे तो जरा उनका फनस फोड़ दो. तो अरे भर दुपारी आलाटीच्या दारी, पर्सनल कोणाला मी बोलणार नाही, पर्सनल विषयच बोलायचा नाहीये. पण जर गेला तर शास्त्रात जातोय, त्याच्यामुळे स्वतःवर ओढून घ्यायचा नाही. अरे भर दुपारी आलाटीच्या दारी, मग एका बाईच्या परी एकाच
आवाजीच्या दारी भर दुपारी आवाजीच्या दारी एका बाईच्या बरी बुवा झाला भिकारी 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 तेव्हाची ही कथा आहे. तर आता मी जर ठरवले तर आता